हडपसर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत घनकचरा विभागाचं खरंच हडपसरमध्ये लक्ष आहे का असा सवाल या ठिकाणी आता उपस्थित होतोय। पुण्याची हवा ही अत्यंत दूषित झालेली आहे। गेल्या 15 दिवसामध्ये विविध माध्यमांद्वारे हे आपल्याला कळालेच असेल। तर याची पोलखोल करण्याकरता आम्ही या पुणे सोलापूर रस्त्यावर महमदवाडी उंडरी भागातलं एक ओढा जो आहे नैसर्गिक ओढा आपण पाहू शकता। हा मुंडव्याच्या जी काही नदी आहे मुळा मोठा त्या ठिकाणी जाऊन तो मिळतो। तर या ओढ्यामध्ये घनकचरा आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो आणि हा कचरा टाकल्यानंतर सायंकाळच्या वेळेस किंवा पहाटेच्या वेळी हा जो कचरा जो आहे तो कचरा जाळण्यात येतो। आपण पाहू शकता, आपण तेच पाहायला आलोय, खात्री करायला। बघा, हा कचरा या पुलाच्या ठिकाणी हा कचरा जाळलेला आहे आणि याकडे घनकचरा विभागाचं दुर्लक्ष आहे। त्यामुळे होतंय काय, हडपसर मधली संपूर्ण हवा जी आहे ती पूर्णपणे दूषित झालेली आहे। मग याकडे घनकचरा विभाग येथील मुकादम प्रभाग क्रमांक नवीन जो 16 मध्ये हा एरिया येतो, येथील मुकादम असतील, आरोग्य निरीक्षक असतील किंवा वरिष्ठ आरोग्य निरीक्षक असतील, हडपसरचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा घनकचऱ्याचे पुणे महानगरपालिकेचे मेन उपायुक्त असतील, या सर्वांना विनंती आहे की या कचरा जाळणाऱ्यांवर या ठिकाणी कडक कारवाई करण्यात यावी। त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेने जे काही नियम लावलेले आहेत त्या नियमानुसार ती कारवाई होणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। हडपसरची हवा अस्वच्छ का होतीये तर त्याची पोलखोल आपण पाहिलेली आहे। घनकचरा विभाग आता तरी या सर्व गोष्टींकडे लक्ष देणार का? हडपसर खऱ्या पद्धतीनं स्वच्छ करणार का? कचरा योग्य वेळी न उचलल्यामुळे हडपसर अस्वच्छ झालंय, बकाल झालंय, याला जबाबदार कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कॅमेरामॅन गोविंद कुंजीर सह पत्रकार मुकेश वाडकर, महाराष्ट्र नामा, हडपसर।